तुम्हाला 1991चा साल आठवते का? त्यावेळी परकीय गंगाजळी आपली रिकामी झाल्यानं भारताला आपलं सोनं बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवावं लागलं होतं. सोनं तारण कर्ज काढावं लागलं होतं. तेव्हा भारतावर सोनं देऊन डॉलर विकत घेण्याची वेळ आली होती. आता पुन्हा तसाच काहीसा प्रकार समोर आलाय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आपल्या RBIनं रुपयाला सावरण्यासाठी तब्बल 12 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 1.14 लाख कोटी रुपयांचं सोनं हे गुपचूप विकलंय अशी ही बातमी आहे. आणि राजकीय वर्तुळात याच बातमीनं मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे मोदी सरकारवर काँग्रेसनं थेट आरोप केलेत, तर दुसरीकडे RBI आणि सरकारनं हे सगळे दावे खोटं असल्याचं म्हटलंय. मग नेमकी बातमी काय आहे? खोटं कोण बोलतंय, काँग्रेस की भाजप? रिझर्व्ह बँकेच्या स्पष्टीकरणामध्ये नेमकी त्रुटी काय? आजच्या बिटवीन द लाईन्स मध्ये आपण याचाच उलगडा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही अजूनपर्यंत TOD मराठीला युट्यूबवर, सोशल मीडियावर फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय TOD मराठी. सुरुवातीलाच आपण नेमकी बातमी काय ते समजून घेऊ. ब्लूमबर्ग ही अर्थविषयक घडामोडी कव्हर करणारी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था आहे. ब्लूमबर्गचं काम वेगवेगळ्या विभागांमध्ये चालतं. अशाच एका विभागानं म्हणजेच ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सनं एक बातमी दिली आणि त्याच बातमीनं संपूर्ण देशात खळबळ उडून दिली. ब्लूमबर्गचे वरिष्ठ अर्थतज्ञ अभिषेक गुप्ता यांच्या विश्लेषण अहवालानुसार ही बातमी देण्यात आली होती. या बातमीनुसार रिझर्व्ह बँकेनं 22 मेला संपलेल्या 2 आठवड्याच्या कालावधीमध्ये तब्बल 12 अब्ज डॉलरचं म्हणजेच 1.14 लाख कोटी रुपयांचं सोनं विकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. ब्लूमबर्गच्या या दाव्याला मग पुरावा काय होता? तर या बातमीसाठी कोणतीही गुप्त माहिती फोडण्यात आलेली नव्हती किंवा गुप्त माहितीचा आधार घेण्यात आलेला नव्हता. तर यासाठी ब्लूमबर्गनं जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची सार्वजनिक माहिती आहे, म्हणजे जी पब्लिक प्लेसमध्ये ओपन माहिती आहे, त्याच आकडेवारीचा अभ्यास केला. आणि त्या आकडेवारीवरून गुप्ता यांच्या मते नुकतंच भारत सरकारनं सोन्यावरील आयात शुल्क वाढवलं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आयात शुल्कात वाढ होते तेव्हा रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या सोन्याचं मूल्य हे वाढायला पाहिजे होतं. पण सार्वजनिक आकडेवारी जी आहे RBIची, त्याच्यामध्ये सोन्याच्या मूल्यात तशी कोणतीही वाढ दिसली नाही. आणि यावरूनच त्यांनी ब्लूमबर्गनं जो तांत्रिक अंदाज बांधला की मूल्य वाढलेलं दिसत नाहीये, म्हणजेच RBIनं बाजारात गुपचूप भारताचं सोनं विकलं असावं आणि त्या बदल्यात सुमारे 7.5 अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी संपत्ती म्हणजेच डॉलरची खरेदी केली असावी असं नानावटींचं म्हणणं आहे. मग RBIला सोनं विकण्याची गरज का पडली? तर या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला सध्याचं जे जागतिक राजकारण किंवा संकट आहे ते समजून घ्यावं लागणार आहे. सध्या जगात विशेषतः पश्चिम आशियामध्ये इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल यांच्यातलं युद्धाचं वातावरण आहे. या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे जे भाव आहेत ते गगनाला भिडलेत. भारत हा जगातला 3रा सगळ्यात मोठा तेल आयातदार देश आहे जगातला. म्हणजे आपल्याला तेल विकत घ्यावं लागतं आणि तेल महागतं तेव्हा आपोआपच ते विकत घेण्यासाठी आपल्याला जास्त डॉलर्स मोजावे लागतात. कारण जे काही आंतरराष्ट्रीय बाजारातली खरेदी विक्रीचे व्यवहार आहेत ते सगळे डॉलर्सच्या माध्यमातून चालतात. यामुळं भारताच्या परकीय चलन साठ्यावर प्रचंड दबाव येतो. परिणामी आपला रुपया कमकुवत होतो, म्हणजेच डॉलरच्या तुलनेत रुपयाला किंमत मिळत नाही. सध्या आपल्या रुपयाची अवस्था सगळ्यात वाईट आहे. तो डॉलरच्या तुलनेत 95 ते 96 रुपयांच्या सर्वोच्च निच्चांकी पातळीवर आहे. याशिवाय परदेशी जे गुंतवणूकदार आहेत ते भारतीय बाजारातून सातत्यानं आपला पैसा काढून घेत आहेत. त्यामुळं डॉलरची मागणी आणखी वाढली आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर रुपयाला सावरण्यासाठी आणि बाजारात डॉलरची तरलता म्हणजे डॉलर खेळता राहावा म्हणून RBIला तातडीनं डॉलरची गरज असते. सोनं विकून पटकन रोकड उभी करता येत नाही. डॉलर हा जास्त लिक्विड आहे. त्यामुळंच रुपयाला सावरण्यासाठी आणि तेलाचं जे परकीय तेलाचं बिल आहे ते भरण्यासाठी RBIनं सोन्याचा साठा कमी करून डॉलरचा साठा वाढवला असावा असा तर्क या सगळ्या ब्लूमबर्गच्या विश्लेषणामागं देण्यात आला. मग याच्यावरून काँग्रेस आणि भाजपनं राजकारण काय केलंय? आता पैशाचा विषय आला की राजकारण तर होणारच. ब्लूमबर्गची ही बातमी येताच महाराष्ट्र काँग्रेसनं त्यांच्या अधिकृत X खात्यावरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसनं म्हटलं की निवडणुकीत काँग्रेस तुमचं मंगळसूत्र हिरावून घेईल अशी भीती दाखवणाऱ्या मोदींनी या मे महिन्यात देशाचं जवळपास 1 लाख कोटी रुपयांचं 200 टन सोनं छुप्या मार्गानं विकून टाकले. सर्व भारतीयांचं अभिनंदन अशी खोचक प्रतिक्रिया दिली. मोदी सरकारला
भारताची अर्थव्यवस्था सांभाळता येत नाही आणि रुपयाची घसरण लपवण्यासाठी ते देशाचं सोनं विकतायत असा थेट आरोप काँग्रेसने केला. आणि याला जोरदार प्रत्युत्तर देताना आपल्याला महाराष्ट्र भाजपनंही त्यांच्या एक्स खात्यावर पलटवार केल्याचं बघायला मिळालं. भाजपने लिहिलं की अशाच खोट्या अफवा पसरवून काँग्रेसला भारतात अराजकता पसरवायची आहे. संबंधित खोट्या माहितीचं आरबीआयनं आधीच अधिकृतपणे खंडन केलंय. मात्र नेहमीप्रमाणे काँग्रेसचा भारतापेक्षा परदेशी संस्थांवर अधिक विश्वास आहे. भाजपनं काँग्रेसला 1991ची देखील आठवण करून दिली. हजारो किलो सोनं गहाण ठेवण्याची आणि उघडपणे चीनच्या घशात भारताची हजारो हेक्टर जमीन घालण्याची परंपरा ही काँग्रेसचीच आहे अशी टीका केली. पण या सगळ्यामध्ये आरबीआयनं नेमका काय खुलासा केलाय ते बघणं महत्वाचं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयनं या सगळ्या वादाबद्दल अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलं आणि ब्लूमबर्गच्या संपूर्ण वृत्ताचं खंडन केलं. आरबीआयनं स्पष्ट शब्दात सांगितलं की सोनं विकल्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. आजच्या घडीला भारताचा प्रत्यक्ष सुवर्णसाठा हा 880.52 मेट्रिक टन इतका आहे आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही. विशेष म्हणजे हा साठा पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षितपणे भारतात आणला जातोय. मार्च अखेरपर्यंत एकूण सोन्यापैकी 77% सोनं भारतातील तिजोरींमध्ये ठेवलं गेलंय, जे 6 महिन्यांपूर्वी फक्त 66% होतं. उर्वरित सोनं हे बँक ऑफ इंग्लंडमध्ये आहे. तसंच माहिती आणि प्रसारण खात्याच्या PIBनं दिलेल्या आकडेवारीनुसार भारताच्या परकीय चलन साठ्यातील सोन्याचं प्रमाण कमी होण्याऐवजी ते वाढलंय. सप्टेंबर 2025 मध्ये हे प्रमाण 13.92% होतं. ते मे 2026 अखेर 16.85% पर्यंत वाढलंय. त्यामुळं सोन्याचा साठा कमी झालेला नाही हे सरकारनं आकडेवारीनिशी सिद्ध केलं. पण पत्रकार उज्ज्वल नानावटी यांनी या सगळ्या स्पष्टीकरणामधले आक्षेपार्ह काही गोष्टी सांगून दिलेल्या आहेत, त्रुटी दाखवून दिलेल्या आहेत. आरबीआयचं स्पष्टीकरण म्हणजे विषय संपला असं तुम्हाला वाटेल, पण तसं नाही. इथंच खरी मेख आहे, इथंच खरी गोम आहे. ज्येष्ठ अर्थपत्रकार उज्ज्वल नानावटी यांनी आरबीआयच्या स्पष्टीकरणातल्या गंभीर त्रुटींवर बोट ठेवलंय. नानावटी यांच्या मते ब्लूमबर्गचा प्रश्न हा सोन्याच्या किमतीबद्दल, व्हॅल्युएशन बद्दल होता, पण आरबीआयनं उत्तर दिलं वजनाबद्दल, फिजिकल स्टॉक बद्दल. सरकारनं सोन्यावरचा टॅक्स वाढवला तेव्हा नियमानुसार आरबीआयच्या हिशोबाच्या वहीमध्ये सोन्याची एकूण किंमत वाढलेली दिसायला हवी होती, पण तसं दिसलं नाही. यावर आरबीआयनं सोन्याच्या किमतीवर काहीही उत्तर न देता फक्त एवढंच सांगितलं की आमच्या तिजोरीत 880.52 टन वजनाचं सोनं अगदी सुरक्षित आहे. म्हणजेच प्रश्न विचारला रुपयाबद्दल आणि उत्तर दिलं किलो टनामध्ये. पत्रकार नानावटी यांनी आपल्या ट्विट्सच्या सिरीजमधून आरबीआयच्या स्पष्टीकरणामध्ये आणखी 4 त्रुटी असल्याचं दाखवून दिलं. पहिली त्रुटी, विचारलं मे महिन्याबद्दल आणि हिशोब दिला एप्रिलबद्दल. ब्लूमबर्गच्या बातमीमध्ये आरबीआयनं 22 मे पर्यंतच्या 2 आठवड्यात सोनं विकलंय असा दावा केला होता, पण याला उत्तर देताना आरबीआयनं जो आपला बुलेटिन रिपोर्ट दाखवला तो फक्त 24 एप्रिल पर्यंतचाच होता. म्हणजे वडिलांनी विचारलं मे महिन्यात पैसे कुठे खर्च केलेस आणि तुम्ही एप्रिलचं पासबुक दाखवून म्हणालात बघा मी काहीच खर्च केला नाही. तसाच काहीसा हा प्रकार आहे. त्यामुळंच नानावटी आरबीआयचं उत्तर अपूर्णच नाही तर ते पूर्णपणे चुकीचं आहे असं म्हणतात. दुसरी त्रुटी आहे, भाव स्थिर तरीही किंमत कमी कशी झाली. नानावटी यांनी शेअर केलेल्या आरबीआयच्या दुसऱ्या एका ताज्या आकडेवारीनुसार एका विशिष्ट आठवड्यात सोन्याच्या एकूण किमतीत मूल्यात मोठी घट झालेली दिसली. विशेष म्हणजे त्या आठवड्यात बाजारात सोन्याचे भाव अजिबात पडलेले नव्हते, ते स्थिर होते. भाव पडला नाही तरीही तुमच्या हिशोबाच्या वहीत सोन्याची किंमत कमी का दिसते? भाव पडला नसताना किंमत कमी झाली म्हणजे तुम्ही त्यातील काही सोनं नक्कीच विकलंय अशी शंका नानावटींनी व्यक्त केली आहे. तिसरी त्रुटी आहे, सराफा बाजाराचे भाव आणि आरबीआयचं गणित. नानावटींच्या मते इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या सोन्याच्या अधिकृत दरानुसार आपण गणित मांडून पाहिलं तर आरबीआय जे सांगत आहे ते गणित पूर्णपणे चुकतं. प्रत्यक्ष बाजारातले रोजचे सोन्याचे भाव आणि आरबीआयची आकडेवारी यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळं आरबीआय हे गणित मुद्दाम गुंतागुंतीचं करून काहीतरी लपवत आहे का असा सवाल किंवा शंका ही नानावटी उपस्थित करतायत. चौथी त्रुटी आहे, तोटा कमी मग उरलेली तूट कुठून आली? आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव थोडेफार वर खाली होत असतात. त्यालाच अर्थशास्त्राच्या भाषेत MTM, मार्क टू मार्केट लॉस म्हणतात.
ब्लूमबर्गच्या मते आरबीआयच्या आकडेवारीत जी मोठी घसरण दिसली त्यापैकी फक्त 400 दशलक्ष डॉलरची घसरण या रोजच्या भावातील बदलामुळे झालेली असू शकते. मग बाकीचे अब्जावधी डॉलर्स कुठे गेले? उरलेली महाकाय तूट लॉजिकली बघता सोनं विकल्यामुळेच कमी झालेली असू शकते असा नानावटींचा दावा आहे. थोडक्यात काय तर आज आंतरराष्ट्रीय तणावामुळे आपला रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये निच्चांकी पातळीवर घसरलाय. परकीय गंगाजळीवर प्रचंड दबाव आहे आणि डॉलरची कमतरता भासते हे कटू सत्य सरकार लपवू शकत नाही. देशाचं 880 टन सोनं प्रत्यक्षात विकलं गेलेलं नाही. आपला सुवर्णसाठा सुरक्षित आहे. पण नानावटींच्या मते घसरणाऱ्या रुपयाला सावरण्यासाठी सरकारची आणि आरबीआयची जी धावपळ सुरू आहे आणि हिशोबात जी आकडेवारीची लपवालपी सुरू आहे ती देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे. पण तुम्हाला काय वाटतं? रिझर्व्ह बँकेच्या स्पष्टीकरणात खरंच काहीतरी काळबेर आहे का? की हा फक्त विरोधकांच्या आणि परदेशी मीडियाचा खोटा प्रचार आहे? खोटं कोण बोलतंय? तुमचं मत खाली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हे माहितीपूर्ण विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच फॅक्ट चेकसाठी विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, सोशल मीडियावर फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.